सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आली आहे. खरंच या ताईंना जी स्वामींनी प्रचिती दिली ना ती खूप अगाध आहे. आपल्याला असं वाटतं की स्वामींचं आपल्याकडे लक्ष नाही, आपण किती सेवा करतो आहेत पण स्वामी आपलं ऐकतच नाही. असे कितीतरी भक्त आहेत की ते खूप इच्छा धरून सेवा करतात आणि त्यांना काहीच अनुभव येत नाही, पण स्वामी प्रत्येकाची सेवा ही ऐकत असतात. या ताईंसोबत देखील असंच काही घडलं होतं. ज्यांना अनुभव येत नाही त्यांनी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला देखील कळणार. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. या वाक्याची प्रचिती देणारा हुबेहूब अनुभव आहे. स्वामींवरती जर विश्वास असेल ना तर या जगामध्ये अशक्य गोष्ट कोणतीच नाही. फक्त दृढ विश्वास हा आपला असायला पाहिजे. या ताईंचा दृढ विश्वास स्वामींवरती होता, त्यामुळं त्यांना या संकटातून स्वामींनी कसे बाहेर काढले ते आपण आता बघूया. ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून स्वामी भक्तांनो माझा छोटासा अनुभव सांगत आहे. तुम्हाला हा अनुभव छोटा वाटेल, पण माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा अनुभव म्हटलं तरी चालेल. मी मूळची अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझं सासर माहेर हे अकोल्याचं आहे, पण जॉबनिमित्त आम्ही पुण्यामध्ये आलो आहे. मिस्टरांचा जॉब आहे, त्यामुळे मी पुण्यामध्ये राहते. मला एक मुलगी आहे. असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. मी आज गेल्या 5 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे. मी स्वामी सेवेत जेव्हापासून आली ना तेव्हापासून आयुष्यातील खूप संकट, खूप दुःख स्वामींनी आत्तापर्यंत माझे झेलले आहेत. मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा माझं बाळ कसं झालं हे स्वामींनाच माहीत आहे. कारण जेव्हा प्रेग्नेन्सी होती तेव्हा माझ्या गळ्याला खूप मोठी गाठ आली होती आणि त्या गाठीच्या ऑपरेशनने देखील स्वामींनी मला तारलं होतं. कारण डॉक्टर म्हणत होते की ही कॅन्सरची गाठ असू शकते, पण स्वामी कृपेने असं काही झालं नाही. सर्व काही नॉर्मल निघलं आणि त्या संकटातून देखील स्वामींनी मला अलगदपणे बाहेर काढले. असे कितीतरी संकट माझ्यावरचे स्वामींनी झेलले आहेत. आता काय झालं ना की माझे मिस्टर आणि मी देखील स्वामींची सेवा करते. आता मला एकच मुलगी असल्यामुळे तिच्यामध्ये आमचा फार जीव आहे. असंच काय झालं ना एकदा की मी असे आजारी पडले. आता गेले 3-4 महिने झाले असेल, तेव्हा मला साधा सर्दी खोकला हा झाला होता. आता सर्दी खोकला झाल्यानंतर कोणी एवढं टेन्शन घेत नाही, आपण घरगुतीच औषधं वगैरे करत असतो. तसंच मीही केलं. माझी जी आई आहे त्यांनी ते असे गाळे बांधलेले आहे. त्यांच्या गाळ्यामध्ये एक रेडनी मेडिकलसाठी दिलेलं आहे. मग आईला विचारून मी त्या दादांकडून मला गोळ्या औषध घेतले आणि मी ते कंटिन्यू करत होती. पण काही केलं माझं ते थांबतच नव्हतं. सर्दी माझी बरी झाली, पण मला इतका खोकला येऊ लागला ना की त्या खोकल्याला काही अंतच नाही. इतका जबरदस्त खोकला येत होता. रात्रीचे अक्षरशः मी 3-3 वाजेपर्यंत झोपत नसायची. खाली झोपली की इतकी जबरदस्त उबळ यायची आणि खूप कंटिन्यू खोकला हा येत होता. मग त्यावेळेस मी काय केलं ना की औषध घेतले. जे यूट्यूबला माझे कोणी नातेवाईक ज्यांनी जे काही सांगितलं ना ते सर्व घरगुती उपाय करून झाले. त्यानंतर सर्व प्रकारचे औषध घेऊन झाले आणि खोकला मला कसा यायचा, कोरडा यायचा. कोरडा खोकला आला की पोटामध्ये खूप दुखायचं आणि घशात पण खूप त्रास व्हायचा. खोकून माझे जे हे आहे छातीचे पिंजरे ते दुखू लागले होते. अक्षरशः खोकला आला की मला असं त्रास व्हायचा, कसं तरी व्हायचं की नको वाटायचं, इतकं खोकला येत होता. 15-20 दिवस असेच गेले. मग मी म्हटलं की नाही, आज काहीतरी करावे लागेल. त्या दिवशी मी सकाळी उठल्यानंतर काय केलं ना की असं उबळ आली म्हणून खाली थुकल्यानंतर मला त्याच्यामध्ये ब्लड दिसलं. आता ब्लड दिसल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी म्हटलं नाही, मला काहीतरी आजार झाला आहे. मिस्टरांना सांगितलं. मिस्टरही खूप घाबरले. मला माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर दिसू लागली होती की आता कसं होणार, काय होणार हेच टेन्शन येऊ लागलं होतं. त्याच वेळेस मी काय केलं ना की आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे मी गेली. त्यांना असं सांगितलं. त्या म्हटले की तुम्ही एकदा TBची टेस्ट करून घ्या.
कारण TBमध्येच एवढा खोकला येतो, नॉर्मल खोकला एवढा नसतो आणि ब्लड येईपर्यंत म्हणजे खूपच भयानक झाला आहे. तुम्ही लवकरात लवकर टेस्ट करून घ्या, डॉक्टरांनी असं सांगितलं. त्यावेळेस मी खूप घाबरली. म्हटलं आता काय करावं. त्या दिवशी अक्षरशः जेवण देखील गोड लागत नव्हतं, काहीच नाही. सारखा मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. मिस्टर बोलले की आपण टेस्ट करून घेऊया. मी म्हटलं की नाही, थांबा, थोडं थांबा म्हटलं, एवढी घाई करू नका. मग मी मठामध्ये गेली, स्वामींना नारळ वगैरे ठेवलं की स्वामी असं काहीच होऊ देऊ नका, सर्व काही नॉर्मल करा, कारण माझं बाळ हे खूप छोटं आहे, असं मी स्वामींना विनंती केली. आणि त्या दिवसापासून संकल्पित तारक मंत्राचं तीर्थ घेण्यासाठी मी सुरुवात केली. मिस्टर मला रोज म्हणायचे की आपण टेस्ट करून घेऊया, तू वाढवू नको. पण मी म्हटलं नाही, माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे, मला बरं वाटणार आणि असलं काही एक होणार नाही. जे काही करणार ते स्वामी करणार, असं मी म्हटलं. मी अजिबात हॉस्पिटलला येणार नाही, मिस्टरांना असं मी सांगितलं. मिस्टर खूप म्हणायचे, पण मी त्यांचं अजिबात ऐकलं नाही. त्या दिवसापासून तारक मंत्राचं तीर्थ मी घ्यायला सुरुवात केली. असे 8 दिवस गेले, पण 8 दिवसात मला जरा देखील आराम पडला नाही, कारण मिस्टरही बघत होते. रात्रीचं मी प्रचंड खोकत होते. एक दिवस तर अक्षरशः मिस्टरांनी मला मारलं देखील की तू का बरं ऐकत नाही, की तुला कळतं का तू किती तुझ्या जीवासोबत खेळू राहिली म्हणून. तुझ्याबरोबर तू लेकराचा पण विचार कर आणि माझाही विचार कर, असं देखील मिस्टर म्हणले. पण मी म्हटलं नाही, तुम्ही काहीही करा, पण मी जाणार नाही हॉस्पिटलला. माझा स्वामींवरती विश्वास आहे आणि मी स्वामींना सांगितलं आहे, ते आता बघून घेतील त्यांना काय करायचं ते. मला, कारण खरं सांगू का, मला ती टेस्ट केल्यानंतर जर पॉझिटिव्ह आली तर मी पूर्णपणे खचून गेली असती. माझ्यात जी काही ताकद होती, जी काही शक्ती होती, ती सहनच करू शकत नव्हती. त्यामुळे खरं तर मी हॉस्पिटलला जात नव्हती आणि स्वामींवरती विश्वास होता की स्वामी सर्व व्यवस्थित करतील, त्यामुळं मी काहीच केलं नाही. मग 8 दिवस झाल्यानंतर मिस्टरांनी ज्या दिवशी मारलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री मी जेव्हा तारक मंत्र तीर्थ बनवायला सुरुवात केली, अक्षरशः जेव्हा जेव्हा एक एक शब्द मी बोलत होती तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि खोकला देखील येत होता. खूप रडत होती, प्रचंड भयानक रडली. एवढी मी माझ्या आयुष्यात त्या दिवशी पहिल्यांदी स्वामींजवळ रडली असेल. स्वामी, माझा अंत का बरं बघत आहात? प्लीज या बाळाचा अंत बघू नका. मी खूप हरली आहे. आता मला असं वाटत आहे की मी थकली आहे, हरली. आता मी राहूच शकत नाही स्वामी, मला असं वाटत आहे. प्लीज काहीतरी करा, काहीतरी चमत्कार करा. तुमची मला साक्षात्कार दाखवा, प्रचिती दाखवा. माझा हा खोकला, या आजारातून मला बरं करा. स्वामी, तुम्ही कित्येक जणांना कित्येक मोठे मोठे आजारातून बरं केलं, तर मला या खोकल्यातून का बरं करत नाही आहात? स्वामी, तुमची शक्ती मला दाखवा ना. त्या दिवशी मी खूप अंतःकरणापासून स्वामींना विनंती केली आणि 11 वेळेस तारक मंत्र इतका अंतःकरणापासून म्हटली ना, त्या जेवढा 11 वेळेस जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेस 1 मिनिटसुद्धा माझ्या डोळ्यातील पाणी हे थांबलं नव्हतं. कंटिन्यू डोळ्यातून पाणी हे चालूच होतं. मग मी तारक मंत्र तीर्थ बनवलं आणि जी काही विभूती पडली होती ती तारक मंत्र म्हणताना मी ती विभूती माझ्या कपाळाला लावली आणि थोडीशी ग्रहण केली. आणि विभूती ग्रहण केल्यानंतर माझ्या घशाला खूप बरं वाटलं होतं. म्हणून मी काय केलं, जेवढी काही विभूती होती ती सर्व घेतली, पाण्यात टाकली आणि ते पिऊन घेतलं. म्हटलं स्वामी, आज हे थांबवा. म्हटलं, मी तुमचं बाळ आहे ना, बाळाकडं आईचं लक्ष असतं ना, आईच्या मायेने आज माझ्याकडं बघा, मला शांत तुमच्या मांडीवरती झोपू द्या, आज मला खोकला येऊन देऊ नका, असं मी स्वामींना म्हटली. कारण दुसऱ्या दिवशी मिस्टरांनी माझं काहीच ऐकलं नसतं आणि मला बळजबरीने हॉस्पिटलला नेलं असतं. त्यामुळे मी अशी विनंती केली आणि झोपली. झोपतेवेळी मला खोकला येत होता आणि मी झोपली, मला झोप लागली. आणि खरंच आश्चर्य, त्या दिवशी मला थोडा देखील खोकला रात्री आला नाही. मिस्टर सकाळी उठले आणि म्हटले, अगं तुला रात्रभर खोकला आला नाही, तू नाहीतर किती खोकत होती. मी म्हटलं, हो, स्वामींनी माझा खोकला बरा केला. कारण मलाही आश्चर्य वाटत होतं. मीही माझ्या गळ्याला हात लावून बघत होती की खरंच मला असं वाटत होतं की सकाळी मला खोकला येतो की काय, उबळ येते काय. पण त्या रात्रीपासून मला थोडा देखील खोकला आला नाही. सर्व काही खोकला हे नॉर्मल झाला. स्वामींवरती विश्वास ठेवला आणि केलं. खरंच स्वामी भक्तांनो, स्वामी परीक्षा बघतात, पण त्यांच्यावरती जर विश्वास असेल ना, तर शेवटच्या क्षणाला म्हणतात ना, जिथे आपली मर्यादा संपते तिथे स्वामींचा चमत्कार सुरू होतो. तसंच काही माझ्या बाबतीत झालं. मी पूर्ण हरल्यासारखी झालं, पण शेवटच्या क्षणाला स्वामींनी माझ्यावरती कृपा केली आणि माझा जो आजार होता, जे दुखणं होतं,
ते पूर्णपणे बरं केलं की असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. खरंच खूप स्वामी भक्तांनो तुम्ही सेवा करा, मेवा नक्की स्वामी देणार आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला. खरंच स्वामी तुमची लीला ही आगद आहे, कोणीही तुम्हाला ओळखू शकत नाही. या पृथ्वीवरती आज एकही माणूस जन्माला नाही की तुमची लीला तो ओळखू शकतो. खूप आगाध लीला आहे स्वामी. स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा. पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.